याच्यात काय शेरडे आहेत का नाही बघितलेत का? होय हा हा चांगले नुसतं गोण्या भरून नाही द्यायचं. काय नाही काय नाही चांगलं आहे सध्या चांगलं आहे. परत उगाच माल खराब झाला म्हणजे पैसे कमी आपल्याला. नाही नाही ते गोण्या आणल्या का तिकडून त्या लाल गोण्या होत्या बघ तिथे पडलेल्या. मी काय बघितलंच नाही हो. नाही चांगला आहे कांदा चांगला आहे बरं का. सगळा चेक करा. हा हा चांगलं आहे चांगलं आहे. चालतंय संध्याकाळीच भरू मग. हा हा चालेल चालेल. बरू म्हणजे अरे सध्या भाव जरा बरा आहे परत पाण्या पाऊस झाला एखादा अवकाळा पाऊस तर कांद्याचं नुकसान होईल आपल्या. काय करू देऊ घेऊन उद्या त्याला मार्केटला. नाही मार्केटला नाही न्यायची. मग आत्ता गं. मग काय करायचं? अरे उद्या अवकाळा एखादा पाऊस झाला तर कांद्याचं नुकसान होईल मला मार्केटला भाव जरा बरा आहे सध्या जाऊ घेऊन मार्केटला. मला नाही ऐकायचं माझ्या वाट्याचा कांदा. तो वाट्याचा मग अरे आपण दोघांनी एकत्र केलं ना ते वाट्याचं म्हणजे काय आता आला काय तू लगेच निवडायला. नाही मला माहित नाही बाकीचं काही मला माझा ठेवायचा आहे. अरे अरे मार्केटला जाऊ दे सगळ्या एकत्र गेला आता चांगला भाव भेटन. आता कुठं काय याचा भाव आहे तुला घालायचं तर घालतो आता तू बरं मग मला ठेवायचा आहे वातावरण जरा असं ढगाळ येतोय कधी कधी पाऊस झाला एखादा अवकाळी आता कांद्या सारं नुकसान होईल बघ आपलं एवढी मेहनत पाणी करेन सारं. अरे पण असं कसं काय मग असं कसं काय म्हणजे तुला की लागलं निवडून घ्यायला तुझं हा करताना कसं दोघांनी एकत्र केलं की नाही आपण. नाही पण केलं ना हा, मग? दोघांनी एकत्र केलं पण आता झालंय ना माल निम्मा तू हा निम्मा मा संपला आता आता झालं काय तुला नेमकी. आता पैसे आहे ते लागले ना म्हणून असं झालं त्यांना. आयटम म्हणजे मग माझ्या बायकोनी कष्ट केले नाही काय. लय तुम्ही गावचा कोळपायला आणि ती काम करायला लय कष्ट केले तिने. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मी काहीच केलं नाही का? अगं तू केलं पण तुझ्या नवऱ्याने काय केलं? मी काय अहो, केलं त्यांचं म्हणजे जाऊ द्या पण मी तर केलं ना. मग तू आमच्या दोघांच्या बरोबर इतकं काम केलं का? तरी पण आम्हाला वाटतं जाऊ द्या हिंडत तर हिंडू द्या. एवढं सगळं करू लागलो ना ते पैशाच्या टायमाला भाऊ माझं मला राहू देईन तुझं तू विकून टाक. कोणती भाषा आहे तुमची? वहिनी हिंडतोय का मी काय लोकांच्या कामासाठी नाही हिंडत घरचेच काम पाहतोय सगळे मी. काय? दादा असतो शेतामध्ये म्हणून बाकीचे सगळे काम मला पाहावं लागत बी आणून दे खत आणून दे सगळे कोणी करायची काम आहे. अरे आज तू कांदा वेगळा मागू राहिला उद्या म्हणशील घर माझ दी नंतर म्हणशील शेती दी. हा खरं सांग हळूहळू सारं वेगळं झाल्यावर काय उपयोग राहणार आहे का सांग बरं. कसं काय वेगळं होणार आहे? म्हणजे वेगळं व्हावंच लागेल ना. काय? आईच्या पोटातून वेगळं आलं ना तसे वाटणे बी होणार घर वाढवून सगळं वेगळं होणार. अरे जमीन आपल्या बापाने एकट्याची कमी लिहिली ती कष्ट करून मोठी केली सांग बरं खरं सांग बरं. मग खरं आहे ना मी कुठं नाही म्हणतोय पण आता माझं लगेच लागला निवडून घ्यायला तुझं आणि माझं करायला लागला. आम्हाला काही संसार आहे का नाही आज बहिणी असं म्हणायला लागली तू गाव खोल पितो तुझी बायको काही करीना मग आम्ही काय करायचं उद्या सांग बरं. आता म्हणजे सगळा व्यवहार तोयाच हातात सगळा पैसा आला का तोया करत मार्केटला कांदे गेले का तोच पैसे घ्यायचे. आणि आम्ही काय करायचं मग देऊ आपल्या भिकाऱ्या दे रे दादा 10 रुपये दे रे दादा 20 रुपये दरवेळेस असायचे सगळं. घर खर्च तुला कोण 2 रुपये तर मागत का सांग बरं. हा तुला आतापर्यंत एवढं शेताचा माल झाला तू मच म्हणतो तुझ्याकडे ठेवतो पण तुमच्यासाठी काही करतो का नाही. हा तुझ्या पोरा शाळेत शिक्षण नाही ते कुठे तिकडे कुठे कोपरगावला घातला तू पोरगा त्याच्यात सारं शिक्षण घरातून चालू आहे की नाही सांग बरं. नाही अहो पण मग आमच्याकडे पैसेच नसतात मग तुमच्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? आमच्याकडे असते आमच्याकडे पैसे तर आम्ही काय तुम्हाला मागितले असते आम्ही आमचे खर्च केले असते अरे ना. पण एकत्र असल्यावर तर खर्च सगळ्याच करणं सगळ्याला करावं लागतो ना. होतोय ना खर्च ते शाळेची फी पोरांची भरते सगळं भरतंय. आता त्या दिवशी 50,000 रुपये पोराला पाठवले. हा. अहो पण त्यांचं म्हणणं काय जरा त्यांच्यात पण खिशात थोडेसे पैसे पाहिजे ना. आमच्या जवळ असले तर हरकत काय तुम्हाला? मग तुमच्या जवळ पुढच्या वर्षी काय करा जावा कांदा लागवड सुरू आहे ना तेव्हापासूनच वेगळं करून घ्या. असं कसं काय मग हे कांद्याचं काय करायचं. मग हे कांद्याचं आता पैसे एकत्र येणार ना तुम्हाला सेपरेट कसं काय द्यायचे? म्हणजे सगळं आम्ही करायचं आहे तर विकायच्या टायमाला तुम्हाला पैसे कोण देणार आहे? अहो सगळंच कुठे तुम्ही केलंय आम्ही काही केलंच नाही का? मी काही केलंच नाही का? त्याच म्हणतायत ना ते. अगं तू एकटी काय केलंय तू? झालं म्हणजे मी काहीच नाही केलं करून सवरून ह्या असं म्हणतायत. ही तेव्हाच मागेच म्हणत होती आपलं वायली घ्या म्हणजे डोक्याला ताण नाही व्हायचा. मी तुम्हाला पण तेव्हा मी म्हणलं सांगितलं जाऊ द्या. होतं. तुम्हाला लय लागत घरी एकत्र कशाला? हा बाय गावात नाही का आपल्या दोघातले नाव घेते हे बाय माणसं जाऊ दे कमीत कमी आपण दोघं तरी एकत्र राहू बाबा. आपण दादा आज थोडी आहे मग तू काही व्यवहार हेच करीत नाही ना मला पैसे देत नाही मी काय करू मग त्याचं? बरं तुझं काय म्हणणं आहे पैसे तुझ्या नावावर करायचे का सारे? नाही, सारे कशाला म्हणजे? सारा कांदा तुझ्या नावावर घेऊन टाक मला काय घेऊन देणं. हे असं बोलणं आहे का मग? मग आता बघ काय बरं. बोलाव तू ऐकतच नाही तर काय बोलायचं काय सांग? म्हणजे 4 लोकांना सांगायला मोकळा तू लहाना भाऊ आला आणि गेला सगळे कांदे घेऊन आणि घेतले सगळे पैसे. पैसे नाही म्हणतो आणि हे बी नाही म्हणतो मग आता काय करायचं? त्यांच्या मनातून मस्त इच्छा आहे घर फोडायची. बघा भाऊ आता वहिनी म्हणजे आमच्या मनात नाही घर फोडायचं तुम्ही काय बोला तुम्ही मग तुम्हाला कळतंय का? कळतंय आम्हाला सगळं कळतंय तुमचं काय चाललंय ते दोघांचं. म्हणजे आमच्या दोघांच चालतंय तुमचं काहीच नाही. मग आता त्यांचं तर म्हणणंच नाही ना एकत्र राहा का वेगळं राहा काही विषयच नाही नाही. नाही तुमचं कसं म्हणणं असणार? सगळा पैसा सगळा व्यवहार तुमच्याकडे आहे ना मग तुमचं काही म्हणणं नसणारच आहे. तुम्हाला काय गरज आहे? दोघांना काम करू दमातात शेतीत. वहिनी तुम्ही असं नका म्हणू मग बायको सकाळपासून सगळे राब होती. बायकोच काम करते तुम्ही तरी काय करता? बायको काय आमच्या दोघं इतकं काम करते का? पण चला वाटतं जाऊ द्या होईन तिचं बी काहीतरी म्हणून येतो तिला सोबत. पाहिलं का आता ही उपकाराची भाषा. हा मग तेच करून सवरून ते काय म्हणतात पालथ्या गड्यावर पाणी तसं झालेलं आहे. हे बा तुमची भाषा काय मला समजत नाही कडे. मी अडाणी शेतकरी माणूस आहे मला एवढंच कळतं गुन्हेगावांना राहावं एकत्र राहावं एवढी माझी इच्छा आहे.
उद्या तुझ्या पोराचे लग्न आहेत, माझ्या पोरीचे लग्न आहेत, शिक्षण आहेत, आपण दोघांनी मिळून केलं तर सगळं चांगलं होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, अरे गाव आपल्या दोघांचं नाव घेते, आपल्या बापाचं नाव घेते. बघा किती चांगले लेकर आहेत ते दोघं जण, एकमेका मिळून मिसळून राहते. लोकाला काय माहिती काय चाललंय यांच्या घरामध्ये म्हणून. प्रत्येकाच्या घरात तेच असते. मला काय माहित नाही. मी कांदा माझा विकणार आहे. तुम्ही तुमचं बघा काय करायचं. बघ आता काय करस ते कर, जाऊ दे बाबा. आता काय करायचं कर म्हणजे काय, त्यांना एवढं सगळं आयतं केलेलं द्यायचं काय, तुम्ही सांगा आता काय बरं जाऊ दे. करायचं. हे गोण्या ते पलीकडे गोण्या आहेत आपल्या, बघू काय करस ते. म्हणतो ना मी टाळके सारखलेलं आहे आता. पण मी काय म्हणते ऐका ना, बरं झालं तुम्ही आहे ना हिस्स्याचं बोलले दादाला. अरे मग एक ना एक दिवस बोलणं गरजेचंच होतं आपल्याला. मग तेच ना, माझं पण तेच म्हणणं आहे. अहो किती दिवस आपण प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरणार त्यांच्या पुढे. सगळे व्यवहार त्याच्याच हातामध्ये. आपण आपल्याला जायचं काय म्हणायचं, याला लागायचं त्याला लागायचं, कशाला लागायचं काय लागायचं सगळं सगळं सांगायचं. मग आपल्याला आयुष्यच नाही काही. आज तर फक्त तुम्ही आहे ना कांद्याचं बोललेत, पण मला काय वाटतं माहितीये का, वावरात पण आपल्या वाटण्या ना आपल्याला भेटल्याच पाहिजे. का नाही भेटायलाच पाहिजे. मी तेच बोलतो ना मग त्यांना, आपल्याला वावरात बी वाटण्या करायच्या. आणि नुसतं वावराचं नाही, घराचं पण. तुम्ही पाहिलं ना वहिनी कशा बोलल्या, मी एवढं सगळं काम करते, एवढी राबते, एवढ्या माणसांचं एकटी स्वयंपाक करते आणि मग रानात जाते, मी गुरांचं पण मीच करते. तरी मला कसं म्हणल्या, काय करती म्हणजे मी केलेलं काम ह्यांना दिसत नाही. मग झालंच पाहिजे ना घराच्या पण वाटण्या. काय वाटतं तुम्हाला? नाही खरं आहे तुझं एकदम म्हणणं. आम्हाला म्हणे गावात म्हणतो आता हे बाकी सगळे बाहेरचे काम मलाच पाहिजे म्हणलो, काय करणार आहे मी. मग आता दूध बिध काढलेली तुम्हीच नेता, सगळं तुम्हालाच बघावं लागतं. आपण केलेली कामं दिसत नाही हो यांना फक्त एवढंच वाटतं का तुम्ही बाहेर फिरता, मी काहीच करत नाही. या फक्त उठून लगेच सकाळी रानात जातात. घरातलं सगळं 2-2 टायमाचं सगळं मी करते, तरी खुशाल म्हणता काहीच करत नाही. मला काय माहिती नाही. आणि तुम्हाला मी काय सांगते ऐका, ती तिकडची ती विहीर आहे ना, ती आपल्या वाट्याला आली पाहिजे, असंच बोला तुम्ही. नाही आपलं मी लहान आहे म्हणल्यानंतर मी आपलं हिस्सा पाहिला मी घेणार ना. तुम्हाला सांग कोणतं घ्यायचं, आपण त्याच पद्धतीने घेणार. तुला सांगू तुम्ही वावर घ्या आणि तिथली ती विहीर फक्त ती आपल्याला घ्या. आणि घराचं बोला तुम्ही. नाही घराचा तर 2 हिस्से करणारच आपण, त्याचा काही विषय नाही. हा. कवर त्यांचं हे करून घ्यायचं आपण. आणि मी तर अजिबात ऐकून घेणार नाही. ती वहिनी तर किती बडबड करत होती. मग? आपण आई सामान मानतो, तिने तर काही ठेवलंच नाही, सगळा पान उतारा केला. आता तुम्हाला सांगते, पोराची फी भरायची, आता त्यांच्या जवळच हात पसरायची वेळ येणार ना परत. पोरग रोज मला म्हणते पैसे भरायचे, फी मागितली शाळेतून, कुठून द्यायची बरं आता. आता ते कांदे जर आपल्याला त्यांनी दिले, आपण हे केलं तर मग त्याची फी भरता येईल ना आपल्याला. नाही कांदे तर मी घेणारच आहे वाटून, आणि पैसे मीच घेणार आहे. मी नाही सोडणार. त्यांना काय वाटलं, भांडलं म्हणजे आपण काहीच बोलणार नाही, आपल्याला द्यावं लागणार नाही, असं नाही होणार. आपण काय गप बसणार आहे का? हातावर हात धरून थोडं बसणार आहे आपण. आणि ना बाद झालं, एवढे दिवस आहे ना त्यांचा मान राखला मी, वहिनी मोठ्यात म्हणून मी काही एक शब्द सुद्धा बोलले नाही. पण आता अजिबात नाही. आता आहे ना मी सुद्धा बोलणार, जेवढं ते आम्हाला बोलतात ना तेवढं मी सुद्धा त्यांना बोलणार आहे. बरोबर. किती दिवस ऐकून घ्यायचं मी तरी, लहान म्हणून. खरं आहे तुझं बी. कधी बी कायम बोलायचं काय उपयोग आहे त्याचा. बरं तू एवढं करते त्यांच्यासाठी, त्यांना कदरच नाही त्याची. आता मला माहिती आहे ना, सगळं घरचं काम तुलाच पाहावं लागत आहेत. उठलं सुटलं का लगेच रानामध्ये, आणि एवढं सगळं असतं का कुठं मग लगेच. कमीत कमी विचार केला पाहिजे ना त्यांनी बी. अहो एवढं करून सुद्धा मला स्वतःसाठी कधीच रुपया राहत नाही, मी देतच नाही. कशासाठी मागितले तर मला लगेच विचारणार कशासाठी लागतात, कशासाठी. आता प्रत्येक गोष्ट तर मी यांना सांगू शकत नाही ना मला कशासाठी लागतायत म्हणून. खरं आहे तुझं. नाही आपल्याकडे पैसे असले म्हणजे माणूस आपल्या पद्धतीने खर्च करतं, असं आहे ना. बरं जाऊ द्या, चला आता. पण नाही ते सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे ना सगळ्या गोष्टीचा. काय बोलत होते ते आणि काय नाही, तुम्ही तर नुसतं. तुला कळतं का, ती पोरगी नवीन आहे घरामध्ये. आपण 2 माणसं बोलतोय ना, भाऊ तू कशामध्ये बोलती बरं. बरोबर आहे तुमचं. लय भाऊ तुमचा शाण्यावानी बोलत होता आणि तू कशाला मध्ये बोलत आहे, तुम्हाला तर लय बोलता येतं. मग खरे काय तर त्याला कोणतरी काहीतरी सांगितलं असं, थोडी उडबुद्धी होत हे दर्शक असं. मनावर नाही घ्यायचं. लय लहान आहे ते, मनावर नाही यायला. हे बाय, आपण दोघं रानात जातो, घरी कोण असतं, ती पोरगीच असते ना, सांग बरं. मग आता आपण वावरातलं करतो म्हणलं, घरचं तिला करणंच आहे ना. धानं करती, स्वयंपाक करती, आलं गेलं कोणी पाहुणं रावळे, चहा पाणी करती, जाणाराचं पाहती. ती करू दे, आता थोडंसं आहे तसं होईल तर होईल, बघू काय होईल ते. तुम्हाला तर त्यांचीच कळली नाही तरी बी. आता जाऊ दे, ते एवढं बोलत आहे तुम्हाला आणि एवढं टाकून हे करते तरी बी तुम्हाला त्यांचीच भावाचंच कळी ती. भाऊ बाई माझा बापा माग कोण सांभाळणार त्याला, आम्ही दोघंच शेवटी, कोणी कोणाला. त्यांना कळतं का तेवढा आपला भाऊ बापाच्या ठिकाणी आहे, आपण कसं बोलावं कसं राहावा. बरोबर सगळं मी बोललेलं तर लय टोचत त्यांना. मग अरे पण आता कसं आहे बा, आपण जर जास्त भांडणं केली ना तर ती आणखीन त्रास देते. गावात काय तमाशा होऊन काही सांग बरं. गावात नावच ठेवते म्हणा. मग आता काय करायचंय, हे बाय काय म्हणतो ते बघू नंतर. मग द्यायचे त्यांना कांदे सगळे. नाही सध्या राहू दे कांदे, बघू आपण काय करायचं. 2 दिवसांनी जरा शांत झाला का
परत विषय काढू आणि बघू काहीतरी करू. काय होतं वादाने वाद वाढलं बरं, का परत तुमच्या- आपल्याला त्रास आणि त्यालाही त्रास होतो. तुमच्या मनाने काय करायचं ते करा. इथं आपण कंबार मोडूस तर कांदे लावा काढा आणि यांनी यांच्या मनाने करा काय करायचं ते. रे सगळं त्याला बी कळण एक दिवस कळू दे दर्शी. अनुभव आल्याशिवाय ना माणूस शान होत नसतं. तिला अनुभव तेव्हा बघू आपण काही. हा खरंय की नाही. खरं आहे तुमचं. बरं मी तालुक्यात जाऊन येतो जर ते जनावराला चारा बिरा पाहतो आणि पेंट बिंट वालीस बिलीस आहे का पाहतो. हा आणि लक्ष दे जरा घराकडं. ते जनावर पाणी बिणी दे. हा बर राम राम रमेशराव. राम 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 काय सावकार. म्हणता बरं आहे काय? हा बरं आहे. आज कोणीकडे इकडे येणं केलं. काय नाही आपण सहज इथून चाललो होतो. बर. मी म्हणलं सुरेश राव आहे की नाही बघा आमचं जाणीत वस्त असं, असं. हा. दिसत नाही घरात. कुठे गेला का तो. गेले असेल तिकडे चक्कर मारायला वावराला. कुठं जायचे. वावराकडे गेले असतील. जाऊन जाईल काय काय. कांदा बराच झालेला दिसतोय. हा झाला यंदा जरा बरा हा, झाला. हा. हे पाणी पाऊस जरा बरा आला पण कसं आहे सावकार हे अवकळ्या पावसात सांगता येत नाही. लवकर फुकून कांदा टाका. गेला. हा तेच झालं सकाळी सांगितलंय मी आता मला. नाही नाही, लवकर फुकून टाका. साडायला लागला का लई ताण होतो हा, लोकांना. चालेल चालेल बघू आता करायचं 1-2 दिवसात बघू आता काहीतरी. कुठं रानाकडे गेला काय? हा हा सुरेश राव. सुरेश राव. अय अहो हे काय हा सावकार त्याच्याकडे गेला म्हणतो काहीतरी काम असेल बरं. तेच मी म्हणते माणूस लय तारा तारा चाललाय. सावकार कसं काय गेला त्याच्याकडे. चला बरं आपण पाहू तिकडे नेमकं काही का. करून हा ठेवलं नाही तिने काही. चला बरं. तुला सांगतो काहीतरी आहे ना सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे एकदाचा. खरंय. सुरेश भाऊ काय राव तू येतोय वय काय माग माग हिडायला लावलं बाबा तू. हा? काय झालं आता. काय झालं काय घरी गेलो तर तो भाऊ मला ते फन करून बोलला तो नाही इथं. सकाळपासून तो माग माग हिंडू राहिलोय मी. काय झालं आता. काय झालं काय आपला हिशोब क्लिअर करायचं का नाही. हिशोब. हा मग अहो दिले ना पैसे तुम्हाला. काय बोलतो सुरेश भाऊ पैसे दिले तुम्हाला असं खावळायला लावू नको बरं का. आता खवळायचं काय त्याच्यामध्ये. काय बोलतो आज तारीख किती आहे. आज 6 तारीख आली आज. हा तुला मी सांगितलं होतं दर महिन्याच्या 1 तारखेला मला 3000 रुपये तो दिले पाहिजे. बरोबर आहे की हा. नाही. मग तुम्हाला पैसे द्यायला नको. आपण मी घेतले किती पैसे तुमच्याकडून. 20,000 रुपये घेतले होते. हा, हा. मग? हे सारं लिहून ठेवले 20,000 रुपये. हा. हा आणि दर महिन्याला मी तुझ्याकडून घेतो 2,000 रुपये. हा सारा हिशोब क्लिअर आहे ना माझ्याकडे लिहिलेलं आहे ना. यो काय करा ना मग तुम्ही 3 वर्ष झाले तुम्हाला पैसे देतोय मी. ते याचाचे देऊ राहिला. मुद्दल 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 गावात येणार. अहो सावकार तुम्ही म्हणजे काय आता. अरे भाऊ हे असं चालत नाही भाऊ हे. हा म्हणजे तुला मुद्दल जी दिली त्याच्यावरचं व्याज तू मला देऊ राहिला. अजून मुद्दल बाकी आहे तुझ्याकडे. असे कसे मुद्दल बाकी आहे. 20,000चे जवळजवळ 60,000 फेडीत आलोय मी. 60,000 मग? आता काय बोला बाबा. आता ह्यो सगळा हिशोब आहे माझ्याकडे. पण बरं तुम्ही का? 3,000 महिन्याला 36,000 रुपये झाले. 36,000 3 वर्षात झाले किती पैसे. 3 वर्ष नाही झाले हा भाऊ. 3 वर्ष झाले नाही 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत फक्त. बरं का आणि मुद्दल अजून तुझ्याकडे बाकी आहे. मुद्दल कशी बाकी असेल माझ्याकडे. नाही, आता मात्र चांगला रेड झालता माझ्याकडे. मला पैसे दे मला पैसे दे. माझ्याकडे कोणी पाहत नाही. माझा भाऊ मला पैसे देत नाही. मी तुला म्हणलं होतं त्यावेळेस म्हणलं होतं तुझ्याकडून देणं होणार नाही. तू मला नाही सावकार द्या बा. अरे काय रडकुंडीला आलं आणि दिलं तुला तर तू आता असं लय नाही म्हणून पडू राहिला होय. काय बोलतो तू. अहो पण तुम्ही काय जीव घ्यायचा काय मग माझा. मी 20,000चे जवळजवळ 60-70,000 भरीत आलोय. माझ्याकडे नाहीत पैसे आता. अरे तू मुद्दल राहिली. मुद्दल कसं काय कुठून आता 20,000चे 72,000 झाले. अरे भाऊ तू दर महिन्याला जे 2,000 रुपये देतो 3,000 रुपये सावकार तुम्ही 1,000 कमी नका करू. बर 3,000. हा मग? 3,000 झाले का. मग ती मुद्दल जी आहे, ती एक खट्टी देणं गरजेचं आहे ना. अरे तू व्यवहार तू शिकला का नाही. माझ्याकडे नाही भाऊ पैसे सावकार तुम्ही आता मग मी काय कुठून देऊ पैसे तुम्हाला. बर तुझ्याकडे नाही म्हणलं तर मग मला तो बँकेचा चेक लावा लागेल. माझ्याकडे आहे बघ 2 चेक देऊन ठेवलेले आहेत आणि ते जर बाउन्स झाले ना भाऊ लई बेकार शिक्षा आहे. सांगून ठेवतो तुला. आणि तुझ्या भावाला आणि बिवाला मी काही मध्ये येऊन देणार नाही. म्हणजे आता असं कोड्यात पकडायचं का मला. कोणात म्हणजे चेक देताना तू काय बोलला होता. मी मुद्दल दिली नाही तर तुम्ही बिंदास बँकेला चेक लावा. मग आले ना तुम्हाला पैसे 20,000चे 70,000 झाले सावकार. असे किती पैसे घ्यायचे माझ्याकडून तुम्हाला. चुकीचं बोलू राहिला भाऊ तू. चुकीचं बोलू राहिला बर का वहिनी. हे याला जरा समजावून सांगा बर का. आता तुमचे आईबाप गेलेत बिचारे म्हणून मी काही तुम्हाला ज्यादा काही ताण देत नाही.
अजून 5-6 दिवसाची मुदत देतो, मला याजाचे पैसे भेटले पाहिजे. नाही भेटले तर चेक मात्र बँकेला लाईल. तुला काय करायचं ते कर भाऊ. असं काय बोलता तुम्ही सावकार, तुम्ही काय करायचं कर म्हणजे पैसे पैसे घेऊन तुम्ही असं ना कबली आले म्हणलं अवघडच आहे ना. पैसे घेतले नाही कुठं बोलतोय मी, पण मुद्दल दिला भाऊ. तू तुझं वावर इक, घर घाण ठेव, बायकोच्या अंगावरचं सोनं इक, काय करायचं ते कर. आमच्याकडे काय आहे, वावर बिवर सगळं भावाच्या नावावर आहे. आणि माझ्या बायकोच्या गायत पहा तुम्ही ती खोटी पोत घातलेली आहे. बर का सुरे, तुम्ही आहे ना बँकेत जरी चेक टाकला ना काय होईल मला सांगा बरं. माझ्याकडे पैसेच नाही द्यायला तर. 7 वर्षाची शिक्षा लागते भाऊ. तर एक सांगू का, कांदा झालेला आहे, इकला 2-3 हजार रुपये याजाचे माझे देऊन टाक, मुद्दल पुढं दे 3-4 महिन्यांनी. याज तर देत राही ना. याजाला का म्हणून तू मला तरच देऊ राहिला. ए अरे काय काय आडावाडा लावला अरे, तुम्ही? अरे. तिकडून आलो ना. हा अरे दादा एवढा काय? आवाज आहे, नेमकं काय प्रकार आहे? हा ना, मी म्हणलं काय झालंय काय नाही तिकडे काय झालंय. फार तिकडे आम्ही 2 जण आलो धावत पडत आम्ही. काय नाही रमेश भाऊ, हे सुरेश रावनी 20,000 रुपये घेतले होते 2 वर्षापूर्वी. 20,000 कशाला? काय त्याचे काय लग्न होतं ना कोणाचं. लग्न? साडूच्या पोरीचं लग्न होतं. ते म्हणले थोडाफार हातभार लावा म्हणून त्यांना 20,000 रुपये दिले होते किंवा. अरे सांगायचं ना मला. बरं आहे, घरी ना तशीन करून तिकडे दिले लावून. मग काय तर आता. आज दर महिन्याला तिने 3,000 रुपये द्यायची कबूल केलेत. बर आणि आता ते म्हणतो मी सगळे दिले ना, आता कस काय द्यायचे आणि केव्हा द्यायचे. हे बघ रमेश भाऊ, किती दिलेत तुम्ही त्याला? मी त्याला दिले होते 20,000. हा, आणि माझ्या आईने किती दिले? 3,000 रुपये देत होतो. 36 आणि 36 72. 72,000 दिले आणि 20,000 रुपये तशीच राहिली का? अहो मग ती मुद्दल राहिली ना आपली. काय सावकार तुम्ही? अहो, व्यवहार आहे. 72,000 रुपये घेता 20,000साठी तुम्ही. आणि त्या माणसाला काही कळत नाही म्हणून चाललं काही पण करायला का तुम्ही? नाही बघ रमेश भाऊ, व्यवहार येतो. दादा ते मला म्हणायला लागले चेक टाकीतून तुम्हाला जेलची हवा खायला येतो. चेक दिलेला आहे तिने रमेश भाऊ. अरे तू असं हा. काहीतरी करायला विचारत जा मला. हा? आता दादा मी त्यावेळेस तुम्हाला कसं मागावं पैसे म्हणून नाही मागितले मी. सारं ठीक आहे पण यावर आहे बाबा पैशाचा. उद्या काय झालं म्हणजे काय करत सांग बरं. ताई ताई तुम्ही जरा शहाणे दिसते, सांगा बरं मुद्दल द्यायला पाहिजे की नाही माहिती. त्यांना जेलची हवा खाऊ दे जा. काय वहिनी तुम्ही काय बोलता? मग तुम्ही तेच गुणाचे आहेत. तुम्हाला घरच्या बोललेलं लय कडू लागत ना, त्याच्यामुळे तुम्हाला हे लोकांचे व्यवहार मग? परस्पर करायचे कशाला? हे आता जाऊ दे, आपल्या घरातलं भांडण उकरू नको इथं. हा लोकांसमोर कायला गाडी ती. हा बा सावकार, हा. मी काय म्हणतो तुम्हाला, हे चेक बिक काय असेल ते राहू द्या. पण आता ऐकून घ्या, आम्ही काय धडदाणगे नाहीयेत. हे आहे तेवढं पिकतो आणि तेवढं इकत, जेवढं इकन का तेवढं आम्हाला भेटन, तेवढं आम्ही करतो बघ. कसं व्हाय ना, एक काम करा, ते 20,000 रुपये आहेत ना ते, आणि ते 72,000 रुपये दिले ते, हे सगळे हिशोब मी करतो. हा आणि जातो पोलीस स्टेशन मध्ये. अहो तुम्ही आज काय बोलू राहिले रमेश भाऊ. सावकार आहे ना तुम्ही. अहो आता काय बोला. तसं नाही रमेश भाऊ, पण मुद्दल माझी. तुम्ही लगे पोलीस स्टेशन आपल्याला हे सुरेश भाऊ आज करायचं का आता. तुम्हाला माहितीये का, हे सावकार की करणं लायसन नाही काय नाही. तुम्ही गोरगरीबाला लुटीतात काय तुम्ही? 20,000 घेता मुद्दल आणि 72,000 रुपये घेता व्याजाला. हा आता गरजवंताला अक्कल नसती म्हणून आलो तो तुमच्याकडं. काय बाबा अवघड आहे. आणि तुला कळत नाही अरे 72,000 रुपये दिले 20,000ची पोटी. हा बरं जाऊ द्या, काय गरज नाही पोलीस स्टेशनला. काय झालं दान दिले, समजा दान दिले. सावकार दान दिले आम्ही देऊ. आम्ही तुमचे दान नका देऊ, आम्हाला भीक नाही लागली. उलट यांच्याकडून माग घ्या. 70,000 दिलेत. काय रे? त्यांना ऐका डोकं काही. अरे मला सांगायचं बाबा हे असं झालेलं कुठं ना. हे फार सावकार राहण्यात आलाय आपल्या. हा खरीच म्हणलं कस काय यांना गांधी काय एवढी गडबड झाली होती, म्हणजे एकांत करून ठेवलेलं होतं. नाही जाऊ दे आता. हे बाय आपल्या घरातली गोष्ट आहे, बाहेर जाऊ देऊ नको. काय असेल ते आपण सावकाराचं बघू सगळं. हा तुला सगळं ते म्हणलं होतं की नाही, आपण कांदे विकू आणि काय असेल ते मिटून टाकू. घरात बी झाला असता, किराणा बिराणा आणला असता आपण. लेकरा बाळा शिक्षण होते त्यांनी. तू लगेच माझं ध्यान तुझं करायला लागला तू. हा दादा खरंच म्हणजे काय आहे? माझं चुकलंच. मग अरे मी ना मला वाटलं मी माझे कांदे विकून त्याचे पैसे देऊन टाकीन म्हणून मी तसा निर्णय घेतला होता. बरोबर आहे. पण पण खरंच- आता सुधारला ना तू. नाही कळत आता मला. आपला व्यवहार एकच बरं आहे. मला एक तर काही कळत नाही तू व्यवहारात. नाही असं मित्राचं ऐकतो, कधी बायकोचं ऐकतो आणि असं होतं बघ मग. हा अरे आपले भाऊ येत आपण जगा जीवन राहायचं. हे बघ आपण दोघं एकत्र राहतो, कसं गप बसतं सावकार. बसता की नाही गप, याला की नाही पळून लगेच. नाही तर मी तर घाबरलोच होतो. असं एकीचं बळ आणि मिळतं फळ बघ असं. हा खरंय दादा, इथून पुढे नाही आम्ही अजिबात असा विचार नाही करणार. चल आता वहिनी माझं पण मी काय बोलले असेल तर मनावर घेऊ नका तुम्ही. माफ करा मला. चला जाऊ दे असं एक पण राजू आपण. काय लोकांना तेच पाहिजे बाबा. पोट झाली पाडली म्हणजे मजा करतात लोक, मजा घेते.